नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला। 3 पोल्ट्री फार्मचे नमुने हे पॉझिटिव्ह आल्यानं जिल्हाभरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं 1 किलोमीटर परिसर सील केलाय। 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संकटामुळे नवापूरच्या पोल्ट्री व्यवसायाला दररोज 50 लाख रुपयांचा फटका बसतोय। 12 आणि 13 एप्रिलला नवापूरमधल्या काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे संशयास्पद मृत्यू झाले होते। त्यानंतर संबंधित नमुने भोपाळ इथल्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि त्यातल्या 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याची माहिती नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेनंतर तालुका स्तरावर आपत्कालीन समिती स्थापन करण्यात आली आहे। 6 पोल्ट्री फार्म्स मध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत।